बरेचदा भात बनवला की तो खूप सारा शिल्लक राहतो आणि तो शिल्लक राहिला की आपण नेहमीच फोडणीचा भात बनवतो. पण फोडणीच्या भातापेक्षा आज आपण एकदम वेगळा आणि हटके स्टाईलचा पदार्थ बनवणार आहोत, जेणेकरून तुम्ही दरवेळेस भात करताना आणखीन थोडासा भात शिल्लक बनाल या रेसिपीसाठी. तर त्यासाठी नाही ते मी कुकरच्या डब्यामध्ये हा भात तसा शिल्लक राहिला होता. आता म्हटलं काय बनवावं, तर आयडिया सुचली. म्हटलं चला याची पटकन असं काहीतरी बनवूया जेणेकरून सगळेच आवडीने खातील. त्यासाठी हा भात एका मिक्सर जारमध्ये टाकून घेतला. त्यामध्ये अर्धी वाटी ताक टाकलं. ताकाऐवजी तुम्ही इथे दही पण घालू शकता. माझ्याकडे दही नव्हतं त्यामुळे मी ताक घातलं अर्धी वाटी. मिक्सरचं टोपण लावून आपण एकदम असं बारीक याला करून घेणार आहोत. तर हे बघा एकदम अशी याची बारीक पेस्ट तयार झाली. ज्या डब्यामध्ये भात होता त्याच डब्यामध्ये मिश्रण काढून घेत आहे, कारण डबा ऑलरेडी अगोदरच खरकटा होता. म्हटलं परत दुसरी भांडी खराब करण्यापेक्षा त्याच डब्यामध्ये काढून घ्यावा, जेणेकरून भांडीही भरणार नाहीत आणि त्याचबरोबर आपली भांडे घासण्याचंही वाचेल. तर त्यासाठी आता यामध्ये ना मी अर्धी वाटी रवा टाकून घेत आहे, म्हणजेच जो आपला जी सुजी म्हणतो आपण त्याला, ते मी टाकून घेत आहे अर्धी वाटी. त्यामध्ये थोडीशी मिरची बारीक चिरून घेतली. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. मीठ अगोदरच भातामध्ये होतं त्यामुळे थोडंसंच मीठ घातलंय आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. एकदम असं मिक्स करायचं आणि यावर आपण प्लेट झाकून 10 मिनिटं याला असंच भिजत ठेवणार आहोत, कारण यामध्ये आपण रवा घातलाय. 10 मिनिटानंतर या पिठाला आणखीन एकदा मिक्स करून घ्यायचं आणि याच्या आपण असे मेंदूवडे बनवणार आहोत. बनवता वेळेस थोडासा पाण्याचा हात घ्यायचा, कारण भात आपण मिक्सरमधून काढल्या म्हणजे थोडासा चिकट राहतो. चिकट असल्यामुळे व्यवस्थित बनवता येत नाही, त्यामुळे अधूनमधून थोडासा पाण्याचा हात घेऊन आपण वडे बनवणार आहोत. एक वडा बनवला की लगेच तेलामध्ये याला तळून घ्यायचं. तेल अगोदरच कढईमध्ये गरम करायला ठेवलं होतं. एक मेंदूवडा बनवून घेतला की लगेच तेलामध्ये टाकून घ्यायचा आणि मस्तपैकी कमी आचेवर आपण याला छान असा कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत. एकदम नवीन प्रकारची रेसिपी आहे. भरपूरदा आपल्याकडून भात शिल्लक राहतो किंवा कधी कधी जास्त भात बनवता येतो, त्यावेळेस तुम्ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करू शकता. न खाणारे सुद्धा आवडीने खातील आणि नेक्स्ट टाइम तुम्हाला जास्त भात बनवा असं सांगतील. सगळे वडे इथे मी तळून घेतलेत आणि खायला तर खरंच अप्रतिम लागतात बरं का. तुम्ही पण ट्राय करून बघा. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.